खरं सांगते, हा साबुदाणा वडा आहे तो अतिशय कमी तेलकट, क्रिस्पी, खमंग आणि तेलामध्ये तर अजिबात फुटत नाही। या पद्धतीचे जर वडे करायचे असतील तर साबुदाणा हा मी 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। मोठा साबुदाणा आहे। जाडसर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी ते 300 ते 400 ग्रॅम बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने मिरचीचे वाटण वगैरे घालून, शेंगदाण्याचं कूट घालून, पाण्याचा अजिबात वापर न करता मी हे पीठ या पद्धतीने मळून घेतलेले आहे। आणि या पद्धतीने वडे आपल्याला करायचे आहेत। अजिबात जाड वडे करायचे नाहीत। जाड वडे जर केले तर ते तेलामध्ये फुटतात, हे लक्षात घ्या। आणि शिवाय ते क्रिस्पी देखील होत नाहीत। शिवाय अजून एक कारण आहे, शेंगदाण्याचं कूट जर तुम्ही खूप बारीक घातलं वड्यामध्ये तर ते सुद्धा वडे आहेत ते तेलकट होतात। कडक तेलामध्येच वडे आहेत ते या कलरवरती तळून घ्यायचे आहे। मिरची देखील तळून घेतलेली आहे। थंड तेलामध्ये वडे तळू नका, तेलकट होतील। शिल्लक पीठ फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 2-3 दिवस वडे खाऊ शकता।